जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि माननीय श्री गिरीश भाऊ महाजन यांना कोणते खाते मिळणार याकडे जळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहेत। आज ह्याच विषयावर आपण बोलणार आहोत। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या खास उपस्थित राज्यातील महायुतीच्या सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानात होणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी एक्सवर आणि पत्रकारांना अधिकृतपणे ही माहिती दिली आहे। सरकार स्थापना, मुख्यमंत्री निवड याला होणाऱ्या विलंबनामुळे राजकीय वर्तुळात गेले काही दिवस अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या। झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्याने मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असं सुज्ञ नागरिकांमधून बोलल्या जात आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्ह्यात नव्हे, राज्यात नव्हे तर देशात संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश भाऊ महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून 7व्यांदा विजयी झाले आहेत। मंत्री असताना त्यांनी अनेक विकास कामे केली। एवढेच नव्हे तर आंदोलनस्थळी भेट देणे असो किंवा कोणत्याही ठिकाणी ओढवलेले संकट असो, त्या ठिकाणी जाऊन गिरीश भाऊ महाजन मदत कार्य करत असतात। हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत। जामनेर विधानसभा मतदारसंघात तर गिरीश भाऊ महाजन सर्वांच्या सुखदुःखात सहभागी तर होतातच, मात्र रुग्णांनाही ते मोठ्या प्रमाणात मदत कार्य करीत असतात। कदाचित गिरीश भाऊ महाजन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर त्यांचे कट्टर कार्यकर्ते, आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे तसेच जिल्हा दूत संघाचे संचालक अरविंद देशमुख, शिवाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, नेरी येथील पितांबर भावसार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती वासुदेव घोंगडे, उपसरपंच राजू जाधव हे रुग्णांना मदत कार्य करत असतात, असे अनेक नागरिकांचे अनुभव असल्याचे सांगितले जात आहे। ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री असताना गिरीश भाऊ महाजन यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असल्याचे सांगितले जाते। संकट काळात धावून जाणारे व संपूर्ण महाराष्ट्रात संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश भाऊ महाजन यांना गृह खाते मिळावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे। मात्र गिरीश भाऊ महाजन यांना कोणते खाते मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार आणि गिरीश भाऊ महाजन यांना कोणते खाते मिळू शकते हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि हो, जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा व बेल आयकॉनवर क्लिक अवश्य करा। धन्यवाद।